सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत. या ठिकाणी केवीके बारामतीमध्ये दिनांक 17 ते 23 जानेवारीला जे प्रदर्शन होत आहे त्यामध्ये आपण कांद्याचे विशेष AI तंत्रज्ञान दाखवलेलं आहे आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं नेदरलँड येथील कंपनीचे आपण हायब्रिड कांदे आणि राजगुरुनगरचे संशोधन केंद्राचे रब्बीचा भीमाशक्ती वाणाचं AI तंत्रज्ञान दाखवलेलं आहे आणि लागवड पद्धतीमध्येही आपण कशा पद्धतीने शेतकरी बांधवांनी AI तंत्रज्ञान करून ठिबक सिंचनचा वापर करून एकरी 30 टन उत्पादन कांद्याचं घेतलं पाहिजे. म्हणजे 600 पिशवीपेक्षा जास्त कांदा हा शेतकरी बांधव घेऊ शकतो आणि त्यासाठी जी आपण नेदरलँडची व्हरायटी दाखवली आहे तो हायब्रिड कांदा जवळपास अर्धा किलो एक कांदा होतो. या व्हरायटीचे वैशिष्ट्य म्हणजे 110 दिवसामध्ये निघतो आणि खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामामध्ये तो चालतो. याच्यामध्ये बियाणं हे 1 किलो फक्त लागतं आणि बियाणे लावताना शेतकऱ्यांनी अशा पद्धतीचा साचा तयार करून त्याच्यावर जर 10 बाय 10 सेंटीमीटरवर कांदे लागवड केली तर निश्चित युनिफॉर्म त्याची साईज तयार होते. आणि AI मध्ये आपण इथं दाखवतोय की सॅटेलाइट मॅपिंग करा. सॅटेलाइट मॅपिंग केल्यानंतर कुठल्या भागामध्ये कांदा कमी जास्त वाढ आहे हे आपल्याला कळेल. त्यामुळे या भागामध्ये कांदा कमी वाढलाय तर त्या ठिकाणी आपल्याला वेगळी ट्रीटमेंट करता येते हे तुम्हाला आपण इथं मेसेज देतो. त्यानंतर पाण्याचं नियोजन करताना वापसा कधी आला आणि कधी उडून गेला या संदर्भात ग्राफिकली आपल्याला कळत राहतं. म्हणजे वाढ कमी जास्त झाली का, पाणी योग्य प्रमाणात दिले गेलेलं आहे का, हे सर्व AI द्वारे तुम्हाला मॅनेज करता येतं. तर आपण जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी तूर असेल, कांदा असेल, केळी असेल यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर करा. या ठिकाणी केवीके मध्ये तुम्हाला प्रत्यक्ष याचे प्रात्यक्षिक पाहायला मिळेल. धन्यवाद. AI जे खर्च किती असतो मग नेमकं? AI मध्ये केळीसाठी 1 हेक्टर क्षेत्रासाठी 25,000 रुपये खर्च येतो म्हणजे 2.5 एकरासाठी आणि कांदा, तूर, मका यासारख्या पिकासाठी 1 हेक्टर क्षेत्रासाठी 5,000 रुपये खर्च येतो. फक्त 2 ते 2.5 किलोमीटरच्या परिसरामध्ये 25 शेतकऱ्यांनी एकत्रित गटाने हे केलं पाहिजे. वैयक्तिक शेतकऱ्याला AI तंत्रज्ञान करण्यासाठी खर्च जास्त येतो. मग त्याचं काही वार्षिक मेंटेनन्स सुद्धा असतो काही? नाही, आता वर्षभरात जर त्याच्यामध्ये काही बिघाड वगैरे आला तर आपण त्याच्यामध्ये कंपनी मार्फत शेतकऱ्यांना 1 वर्षाची वॉरंटी देत असतो आणि त्याच्या पुढच्या वर्षी ज्यावेळी करायचे त्यावेळी त्याला जसं सिम कार्ड असतं मोबाईलमध्ये तसं ह्याला रिचार्ज करावं लागतं. तर त्याचा खर्च जर बघितला तर पुढच्या वर्षी 1 हेक्टरसाठी 2,000 रुपये शेतकऱ्यांना खर्च येतो. शेतकऱ्यांना परवडण्यासारखं आहे की AI? 100%. कारण त्याच्यामध्ये कसं होतं की पाण्याचं नियोजन, खताचं नियोजन आणि कीड रोग येण्या अगोदर 8 दिवस त्याला मेसेज जातो. नाहीतर शेतकरी विनाकारण कुठलेही औषध मारत राहतो आणि मग रोग आणि कीड नियंत्रित होत नाही आणि आलेलं पीक पण हातातून जातं. तर इथं आपल्याला रिस्क नाही. याची किंमत जास्त वाटते, याला काही शासनाची सबसिडी आहे का? आता 5,000 रुपये पर हेक्टर म्हणजे एकरी 2,000 रुपये आहे. जर तुमचं एका औषध जरी अचूक मारलं गेलं तरी तुमचा खर्च नील होणार आहे. शासनासाठी जर तुम्ही विचार केला तर शासनाने आपल्याला तुमच्या ऊसासाठी अनुदान दिलेलं आहे. परंतु बाकीच्या पिकामध्ये आता येत्या काळामध्ये शासन त्याच्यामध्ये पण विचार करेल. आम्ही तसं शेतकऱ्यांचे फीडबॅक शासनालाही देतो आहे. तर आपल्या इथून यायचं एखाद्या शेतकऱ्यांनी असं घेतलेलं आहे, असं डेमो आहे का आपल्याकडे? यावर्षी ऊसाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर 5,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी केलेलं आहे. आणि आता आपण केळी, मका, ऊस, कांदा या पिकाच्या नोंदणी घेत आहे. इथून पुढं त्या पिकाच्या शेतकऱ्यांना आपण प्रात्यक्षिके देणार आहे. यावर्षी पहिल्यांदा आपल्या इथं आपण केलेलं आहे. मग AIचं जे टेक्नॉलॉजी कोणत्या विभागाच्या शेतकऱ्यांनी वापरलेली असं काही सांगतील? कोणत्या कुठल्या शेतकऱ्यांनी AIचा वापर केली ऊसामध्ये? महाराष्ट्रातील सर्व भागातलेच आहेत. म्हणजे असं कुठल्या एका भागात नाही. इकडं नागपूर, नांदेड पासून ते कोल्हापूर, नाशिक पर्यंत सर्व शेतकरी AI मध्ये आहेत. त्यांचा नंबर देता येईल का आम्हाला, जेणेकरून त्यांचे सुद्धा आम्हाला फीडबॅक घ्या? नक्की. कारण असे आपल्याकडे 1000 शेतकरी गेल्या वर्षीचे त्यांचे नंबर मी तुम्हाला देईन आणि 100 टन पेक्षा जास्त उत्पादन घेतलेले शेतकऱ्यांची नावं आपण ऊसाच्या AI दालनामध्ये गेल्यानंतर फोटो काढून घ्या. त्याच्यामध्ये सगळेच नंबर आहे. आणि हे AI मशीन आपल्याला कुठे उपलब्ध होईल? हे केवीके बारामतीला तुम्ही संपर्क करा. इथं नोंदणी करायची शेतकऱ्यांनी. आम्ही त्यांना सर्व QR कोड दिलाय. त्या QR कोडचा तुम्ही फोटो तुमच्या ह्याच्यात टाका. त्याच्यावरून ते ऑनलाईन गुगल मॅप नोंदणी करू शकता. ओके, धन्यवाद सर, खूप चांगली माहिती दिल्याबद्दल. थँक्यू.